हॅलो ऑल. ॲसिडिटीच्या सिरीजमध्ये आज आपण बोलणार आहे की ॲसिडिटीचा दुष्परिणाम कुठल्या कुठल्या ऑर्गन्सवर, कुठल्या कुठल्या सिस्टीमवर कशा पद्धतीने होतो. तर आपण हे आज का समजून घेणार आहे, तर बऱ्याच वेळा आपला समज किंवा गैरसमज असा असतो की मला ॲसिडिटी झाली म्हणजे ती पोट किंवा माझी पचनसंस्था एवढ्याच गोष्टींपर्यंत ती मर्यादित आहे आणि बाकी कुठल्या सिस्टीमवर त्याचा काही इफेक्ट होत नाही आहे. पण तसं कधीच नसतं. शरीरामध्ये आपण एखादी गोष्ट जेव्हा औषधं किंवा अन्न या स्वरूपात घेतो तेव्हा त्याचा इफेक्ट पूर्ण शरीरावर होतो. असं नाही की फक्त तेवढ्या एका सिस्टीमवर होतो. तर आज आपण तेच बघणार आहे आणि हे आपण पहिल्यांदा का बघतोय, कारण तुम्हाला त्याची सिव्हिॲरिटी कळावी की ॲसिडिटी म्हणजे खूप साधी गोष्ट नाही आहे. ही एक प्रकारची तुम्हाला लागलेली वाळवी आहे अगदी साध्या भाषेत, आणि ती तुम्हाला रोज थोडं 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 पोखरती आहे. आणि जसं तुमचं एज पास होईल, जसं तुमचं एज वाढत जाईल, तशी ती तुम्हाला अगदी बेडरिडन पण करणार नाही, पण आनंदानं जगूनही देणार नाही. अशा पद्धतीचं आयुष्य तुम्हाला ती लीड करू शकते. तर आज आपण बघतोय इफेक्ट ऑफ ॲसिडिटी ऑन होल बॉडी, आपल्या पूर्ण शरीरावर त्याचा काय परिणाम होतो. तर आपण काल जसं आकृती बघितली, जसं पोटामध्ये आपल्या ॲसिड बनतं, तर अर्थातच पहिल्यांदा जर तिथं सतत ॲसिड बनत राहिलं आणि त्याचा जर व्यवस्थित उपयोग झाला नाही, तर अर्थातच पहिल्यांदा पोटामध्ये म्हणजे आपल्या स्टमकमध्ये तिथं इरिटेशन होतं, तिथं सूज येऊ शकते. त्याच्यानंतर आपण अन्ननलिका, ते जे ॲसिड आहे ते ॲसिड वरती यायला लागतं. आणि हे ॲसिड आहे, आपण स्वच्छ म्हणतो की हे ॲसिड आहे. आणि ॲसिडचं काम काय आहे? जाळणे. ॲसिडचं काम काय आहे? करोजिव्ह आहे, हे जाळणारी गोष्ट आहे. आणि आपल्या पोटातलं ॲसिड एवढं कोरोजिव्ह एक्स्ट्रीमली आहे की ते अक्षरशः मेटल पूर्णपणे डिझॉल्व करू शकतं, कुठलाही धातू डिझॉल्व करू शकतं. तर मग तो एवढं नाजूक आपला अन्ननलिका, पोट, आपलं त्वचा, आतडी हे सगळं जाळणार नाही का? अर्थातच जाळणार. मग आपल्या अन्ननलिकेचा जो खालचा भाग आहे तो अक्षरशः जळला जातो. तो कोरोजिव्ह त्याचं नेचर आहे ते तिथे दाखवलं जातं. काही वर्षानंतर काय होतं किंवा काही दिवसानंतर फ्रिक्वेन्सी याची हळूहळू वाढत जाते. हे ॲसिड आहे हे तुमच्या तोंडात यायला लागतं. आपण म्हणतो ना, तोंड माझं आंबट झाले, माझ्या तोंडात ॲसिड येते किंवा मला तोंडात पित्त येते. तर तोंडामध्ये जेव्हा येते तर अर्थातच ते ॲसिड आहे ते तुमच्या दातांवर पहिला इफेक्ट करतं, तुमच्या जी आतली जी आपली त्वचा आहे त्याच्यावर इफेक्ट करतं. तुम्हाला सतत तोंड येणं, तुमची जीभ खूप पांढरी असणं, आणि तुमच्या दातावर एनॅमल नावाचं एक सगळ्यात कठीण कवच असतं. तर ते हळूहळू त्याच्यामध्ये डिझॉल्व व्हायला लागतं. त्यामुळे तुमचे दात वीक व्हायला लागतात. तुमचे दात अक्षरशः त्या ॲसिडमध्ये हळूहळू विरघळायला लागतात. तर हा इफेक्ट आहे दातांवर. आता दुसरा नेक्स्ट इफेक्ट आहे, आपण बघूया त्वचेवर. त्वचेवर काय इफेक्ट होतो? तर त्वचेचा पण आपला एक बॅलन्स, pH बॅलन्स असतो. त्वचेला पण आपला एक साधारण pH मेंटेन करावा लागतो. तो जर मेंटेन झाला नाही, खूप ॲसिडिक झाला किंवा खूप अल्कलाईन झाला, तर तुमच्यामध्ये त्या पद्धतीने इफेक्ट दिसायला लागतात. तर जर ॲसिडिक झाला तर अर्थातच जळणे म्हणजे काय? सूज येणे, लालसरपणा येणे, खूप जास्त तुम्हाला इरप्शन्स येणं, म्हणजे चेहऱ्यावर खूप फोड येणं किंवा अंगावर फोड येणं, त्यानंतर एक्झिमा म्हणजे ज्याच्यामध्ये इरिटेशन असतं, अशा गोष्टी तुम्हाला सुरुवात होऊ शकतात. त्याच्यानंतर आपण बघूया ब्रेनमध्ये ह्याचं काय फंक्शन आहे. तर प्रत्येक, जसं मी सांगितलं, हे ॲसिडिटी आहे ही रक्तामार्फत तुमच्या पूर्ण शरीरामध्ये जात असते. आणि प्रत्येक ऑर्गनला आपला एक pH बॅलन्स असतो, तो त्याला मेंटेन करावा लागतो त्याचं काम व्यवस्थितपणे करण्यासाठी. तर जेव्हा ॲसिडिटी वाढते असं मी म्हणते, तेव्हा फक्त पोट असा विचार करू नका, पूर्ण शरीराचा विचार करा. तर जेव्हा ती अशी ॲसिडिटी वाढते तेव्हा तुम्हाला ब्रेनमध्ये चिडचिडेपणा, म्हणजे तुम्हाला कॉग्नेटिव्ह डिसऑर्डर ज्याला म्हणतो, आपल्या मराठीमध्ये खूप छान म्हणी आहेत की ह्याचं पित्त खवळले म्हणजे काय? हा माणूस भयंकर चिडला आहे. मग हे त्याचं एक्सप्रेशन आहे. कारण का? तुम्हाला अंडरस्टँडिंग राहत नाही की आपण कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. ती सिच्युएशन तुमचं ब्रेन हँडल नाही करू शकत. तर हा बेसिक इफेक्ट ऑन द ब्रेन आहे. त्याच्यानंतर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममधलंच आपण जर लिव्हर बघितलं, तर अर्थातच लिव्हर आणि हे पित्त म्हणजे ॲसिड हे दोन्ही भाऊभाऊच आहेत. जनरली पित्ताचे सिम्पटम्स किंवा इनडायजेशनचे सिम्पटम्स हे दोन्ही एकमेकाशी रिलेटेड असतात, लिव्हरचे आणि ॲसिडिटीचे. त्यामुळे लिव्हरमध्ये काहीतरी बिघाड नक्की झालेला असतो किंवा सुरुवात झालेली असते. त्याच्यानंतर आपण पुढं बघतो हार्टवर काय इफेक्ट होतो. आता अर्थातच ब्लड सगळं हार्टमध्ये जाणार, मग हार्टवर त्याचा डेफिनेटली इफेक्ट होणार. तर ह्याच्यामध्ये आपण अगदी सेलपर्यंत बघितलं, जर प्रत्येक सेलमध्ये आपल्या ब्लड जातं,
तर प्रत्येक सेलमध्ये काय होतं की ऑक्सिजनच तिथंपर्यंत पोचत नाही. मग आता ऑक्सिजनवर आपण जगतो आहे आणि आपल्याला ऑक्सिजनच जर कमी पडत असेल तर मग तुम्हाला काय जाणवणार, तुम्हाला थकवा जाणवणार, तुम्हाला काही करावंसं वाटणार नाही किंवा तुमची जी वर्क कपॅसिटी आहे ती पूर्णपणे कमी येणार किंवा एखादं काम तुम्ही 100% करू शकत असलं तर ते कसं बसं तुम्ही 50-60% करू शकाल. कारण का तुम्हाला ऑक्सिजन जे तुम्हाला जिवंत ठेवते, जे तुम्हाला एनर्जी देते तेच तुमचं कमी येते आणि मग ऑक्सिजन कमी होतं आणि तुमचं कार्बन डायऑक्साईड वाढते. कार्बन डायऑक्साईड वाढते, जो वायू आपल्याला शरीरातून बाहेर टाकायचा आहे तो तुमच्या शरीरात वाढला की तुमचं हार्ट आणि रेस्पिरेटरी या दोन्ही गोष्टी अफेक्ट होतात. मग तुम्हाला तिथं धडधडल्यासारखं होतं, तुमचा श्वास खूप फास्ट सुरू होतो कारण का शरीरात ऑक्सिजन पाहिजे असतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकायचा असतो. त्यामुळे शरीर त्याच्यासाठी धडपड करतं. किती छोटे छोटे आपल्याला वाटतात ह्या गोष्टी, पण ह्या किती डीप आपल्या सिस्टीममध्ये गेलेल्या असतात. आणि जेव्हा मग असे हे सगळे हार्टचे सिम्पटम्स सुरू होतात तेव्हा ते किडनीवर सुद्धा परिणाम करतात. इथं ब्लड प्रेशर तुमचं वाढतं. आणि किडनीचं काय काम आहे, किडनी म्हणजे आपली, तुम्ही अगदी साध्या सोप्या शब्दात म्हणजे गाळणी आहे आपली. आपली चहाची गाळणी असते जी चहा खाली टाकते आणि अनवॉन्टेड थिंग्स वरती ठेवते, तर किडनी त्याच्या उलट करते. किडनी अनवॉन्टेड थिंग्स बाहेर टाकते आणि पाहिजे त्या गोष्टी शरीरात ठेवते. पण हे फिल्ट्रेशनचं काम बिघडतं. मग आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहेत शरीराला त्या बाहेर टाकल्या जातात. आपला मसल लॉस होतो, आपण बारीक दिसायला लागतो. त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्शियम तुमचं कमी व्हायला लागतं कारण किडनीमध्ये हे सगळे कामं होत असतात, काय ॲब्सॉर्ब करायचं आणि काय बाहेर टाकायचं. आणि त्या कॅल्शियम तुमचं कमी एकदा व्हायला लागलं की अर्थातच तुमच्या बोन्सवर त्याचा इफेक्ट होतो. बोन्समधनं जर तुमची ॲसिडिटी वाढली असेल तर बोन्समधनं कॅल्शियम काढून घेतलं जातं शरीराकडनं. म्हणजे जे कॅल्शियम द्यायला पाहिजे बोन्सला ते त्याच्याकडून काढून घेतलं जातं आणि ते युरिन थ्रू बाहेर टाकलं जातं. त्यामुळे अर्थातच तुमचे बोन्स हळूहळू ब्रिटल होतात, ठिसूळ होतात आणि तुमची बोन हेल्थ चांगली राहत नाही. तर मी हे सगळे एवढे साईड इफेक्ट्स आहेत, हे होत आहेत, ज्याला ॲसिडिटीचा त्रास आहे किंवा जो दुर्लक्ष करतो, म्हणतं की नाही एखादी गोळी घेतली तर माझं होऊन जातं किंवा 1-2 वेळा उलटी केली तर माझं होऊन जातं. नाही, तुम्ही रोज थोडं थोडं डॅमेज करताय स्वतःला. तुम्ही ह्याच्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. तुम्हाला लाईफस्टाईल बदलावीच लागेल, ती बदला तरच तुम्ही ॲसिडिटीच्या विळख्यातून बाहेर पडणार आहात. नाहीतर तुम्ही स्वतःसाठी रोज हळूहळू हळूहळू त्रासदायक फ्युचर बनवून घेत आहात, एवढं नक्की लक्षात ठेवा. उद्या आपण अजून एक नवीन टॉपिक बघू ॲसिडिटीबद्दल. ॲसिडिटी हा खूप मोठा टॉपिक आहे कव्हर करण्यासाठी आणि तुम्ही हळूहळू बदल करत चला आपल्या लाईफस्टाईलमध्ये. आपण सगळेजण मिळून ह्याच्यातून बाहेर पडू. उद्या आपण भेटू नेक्स्ट टॉपिक ॲसिडिटीमधलाच बघायसाठी. तोपर्यंत काळजी घ्या.